हे शब्द आले की नाही, आमचा श्रावण आहे, कशासाठी आलं, कशासाठी शब्द आला, किती हलक्यात घेतात. हलक्यात घेतच नाही साहेब, कुठलीही तक्रार घेत नाही. जर हलक्यात घ्यायचं असतं तर आम्ही काकाला तेवढं जीवाचं दान करून शोधलंच नसतं. काका ते अंगाशी आलं होतं व्हिडिओ, तो अख्ख्या भारतात गेलाय. जेव्हा ते अख्ख्या भारतात महाराष्ट्राची लाच गेली आहे. तो तुमच्या इथपर्यंत राहत नाही, तो अख्ख्या महाराष्ट्र देशभरात गेला व्हिडिओ. आव्हाड साहेब, रात्री ती मुलाखत मी टाकली इथून जाऊन, आतापर्यंत 4 लाख लोकांनी बघितली. 24 तास पूर्ण झालेले नाहीत. असं नाही होत. सुहासभाई, 4 लाख लोकांनी. हेट क्राईम हा भारतातला सर्वात डेंजरस इश्यू आहे. हा मॉब लिंचिंग मध्ये येतो. मॉब लिंचिंग म्हणजे डेथ नाही, एखाद्या समूहाने एखाद्या जातीच्या धर्माच्या माणसाच्या मागे लागणं आणि त्याला त्रास देणं इज व्हॉट हेट क्राईम. आणि ठाणा पोलिसांना हेट क्राईम नावाची काही गोष्टच माहित नाही. कुणी जात आपण बघितलाय, कुणी जातो हाजी मलंगवर, या कटव्यांना हाकलून दिले पाहिजेत, त्यांचे गळे कापले पाहिजेत, क्राईमच रजिस्टर होत नाही. आणि कोर्टाने सांगितलं सुमोटो पोलिसांनी रजिस्टर करायचा, इफ देर इज कंप्लेंट और नो कंप्लेंट, इफ यू हॅव इनफ ऑफ एव्हिडन्स अँड प्रूफ्स रजिस्टर. आता ह्याच्यात हेट क्राईम नाही. तुम्ही मला सांगा ह्याच्यात हेट क्राईम नाही. तो मुसलमान नसता तर त्याला मारला असता. मी आता तपास चालू आहे माझा, जे काही तपासात निष्पन्न होतोय मी त्याच्यामध्ये अप्रोप्रिएट सेक्शन वाढवणार, 100% वाढवणार. अजून आपण चार्जशीट दाखल केलेलं नाही, तपास चालू आहे. सुटले ना त्यांना, केस मधून कुठे सुटले ते केस. मॅडम काय फायदा, 10 वर्ष लागतील केसला. 10 वर्ष आणि कमीत कमी 5 दिवस जेलमध्ये राहिले असते तर परत आयुष्यात गुन्हे नसते केले. आता त्यांची हिंमत वाढली, झाट मारी घ्या, भ्यांच्यात कानपडात मारले, देतील सोडून. तुम्ही हेट क्राईम नाकारताय. नाकारलं कुठलंच नाही साहेब. मला सांगता माझ्या तपासात निष्पन्न झाला तर तपास करतो सर मी. तपास पण या शब्दात हेट क्राईम होतो ना, ते मनोज पाटलांना बोललं होतं डीसीपीला. ते मला तुम्ही लिहून द्या की हा हेट क्राईम नाही. मी कसं लिहून देणार साहेब? तुम्ही का नाही केस घेतली? तुम्ही का नाही केस घेतली हेट क्राईमची? व्हिडिओ स्पष्ट सांगतोय ना मॅडम. जे फिर्यादी आहे त्यांच्या अहो त्या फिर्यादीने सांगायलाच नको. तुम्हाला एव्हिडन्स समोर, तुमच्या समोर एव्हिडन्स आहे. सुओ मोठो आहे मॅडम. करतो ना आम्ही तपासामध्ये. अहो तपास काय तपास? तुमचा तपासच चुकला. ज्या अर्थी तुम्ही हेट क्राईम घेतला नाही, तपासच चुकला तुमचा. हॅलो, स्टेटमेंट आम्ही रेकॉर्ड करणार. हे जर नसेल बोलले, तुम्ही काल हजर होता म्हटलं तर मी बोलले की नाही. जामीन झाला की नाही त्यांना? झाला ना. तुम्ही जर कलम व्यवस्थित लावली असती तर झाला असता का जामीन? साहेब मी आताही परत तेच रिपिटेशन करते, जेवढं त्यांनी स्टेटमेंट दिलं त्या स्टेटमेंट अप्रोप्रिएट सेक्शन लावले. रॉबिन लावली का? ते स्वतः म्हणतात बोललेच नव्हते. त्यांचा मुलगा बोलला नंतर काल इथं जेव्हा आले आमच्या डीसीपी साहेबांच्या समोर, व्हिडिओमध्ये. हे बघा साहेब, तुम्ही ना व्यवस्थित भाषेत हे करा. पाया पडण्याचा काय संबंध आहे इथं? तुम्ही केव्हाचे बोलत दाखवून मोठ्या मोठ्याने बोलताय. शांततेत बोला. थोडासा उच्चार असतो मॅडम, नैसर्गिक आहे माझा. त्याच्याबद्दल जर तुम्हाला वाईट असेल तर मी हात जोडून माफी मागतो तुमच्याशी. माफी मागायची गरज नाही. माझं म्हणणं इतकंच आहे, तुम्ही हेट क्राईम का नोंदवला? ज्या याच्यामध्ये चालू होतं, जेवढं स्टेटमेंट दिलं त्या स्टेटमेंट पर्सनली तुम्हाला हायकोर्टात बोलवणार. हे बघा, तुम्ही भारताचे नागरिक म्हणून तुम्ही काही करू शकता साहेब, माझं त्याला हे म्हणणं नाहीये. परंतु माझं म्हणणंही ऐकून घ्यायला तुम्ही एकतर्फी बोलता. जेवढं त्यांना म्हटलं तुमचं मेडिकल करा, नंतर तुमचं मेडिकल झाल्यानंतर तुमचं आम्ही स्टेटमेंट नोंदवणार. याच्यामध्ये जर समजा आता ते काकांचा मी तो व्हिडिओ ऐकला की त्याच्यामध्ये ते म्हणताय की मला दिसत नाहीये, किंवा आता त्यांचा मुलगा बोलला की त्यांना त्रास होतोय. उद्या ऑप्थॅल्मिकचा रिपोर्ट आला, काय आला, त्यानुसार गुन्ह्याची व्याप्ती वाढते आपली.
गुन्ह्याची व्याप्ती वाढते ना. बरं सेक्शन वाढवायला मी आता पण नाही म्हणत नाहीये, तपासात जे निष्पन्न झालं. बरं काका काय माझे दुश्मन ते काय नातेवाईक अशातलाही भाग नाहीये त्या गोष्टीचा. तिचा मध्य मार्ग काय? तुम्ही आता कोणीतरी चांगला तुमचा माणूस काकांकडे पाठवा. येतोय अशफाक, तू का पे आहे? नाही फोन कावलंच येतो. एक्सपेक्टेड हे काय आहे मॅडम? मी त्यांचं पुरवणी स्टेटमेंट घेते आणि जे काय अप्रोप्रिएट सेक्शन, आता काल त्यांनी रात्री हे दिलं आणि तुम्ही म्हणताय ते म्हणताय रात्री 10 पर्यंत त्यांना जायला सांगितलं होतं, परंतु ते म्हणे आम्ही हे आणून देतो. अशफाक, यहाँ से अभी पुलिस निकलेंगे तुम्हारा जवाब लेने के लिए अब्बा का. तो अब्बा को बोलना जो बोलना है वो आज एक ही बार जितना हुआ है उतना विटनेस के सामने और वीडियो निकाल के बनाना, आगे पीछे मत कर. चलो छोड़ो, अभी कल जो हुआ हुआ. अगर पैसे निकाले गए हैं तो पैसे निकाले गए, ऐसा लिख के लेना. उन्होंने क्या लिखा, हमने क्या बोला, उस पर कुछ बहस नहीं होगी. तो वो छोड़ो का अब्बा का वीडियो निकाल के ऐसा ऐसा मेरे साथ हुआ शुरू से आखिर तक, ये सब लिख लो, ये वीडियो निकाल लो. और उधर की लॉयर है, रहेगा तो लॉयर को बुला लेना. और मैं इधर से लॉयर का एक ये भेजता हूं, उसमें लिख के भी देना कि ये कलम के अन्वय हम उनके ऊपर गुना दाखिल होना चाहिए. बस तुम हेट क्राईम टाकलं नाही, एक चुकी आहे. हेट क्राईम नाहीये. हे बघा, जे मी तुम्हाला आता परत साहेब, मी माझं जे तपासात निष्पन्न होणार, मी ते सेक्शन 100% वाढवणार. मी अजून निष्पक्ष प्रत आलेली नाही साहेब. पण मला एक गोष्ट सांगा, त्यांना का मारलं? ते जे झालं आता याच्यामध्ये बोलायचं. तुम्ही विषय कुठेच नेऊ नका. सीएम फर्नीचर नांदेड़ लाए हैं आपके लिए शादियों में दिए जाने वाले फर्नीचर खास होलसेल दामों में और डिस्काउंट के साथ मजबूत और खूबसूरत लेटेस्ट डिज़ाइन वाले बेडरूम सेट सागवान और वुड बेस मटेरियल में दस्तयाब है. इसी के साथ सोफ़ा सेट, डाइनिंग टेबल, गोदरेज अलमारी, ऑफिस चेयर, ऑफिस टेबल वाजबी दामों में दस्तयाब है. एक बार ज़रूर तशरीफ़ लाए. हमारा पता है सीएम फर्नीचर एंड होम अप्लाइंसेस, फेमस फंक्शन हॉल के पास, इलाही मस्जिद के सामने, माल टेकरी, देगलूर नाका रोड, नांदेड़. मोबाइल नंबर 9923106277.